अजित पवारांवरील घोटाळ्यांच्या आरोपांचं काय झालं, सिंचन घोटाळ्याचं काय झालं, मोदी फडणवीसांनी सांगावं। सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनीच केला होता असं राऊत म्हणाले। भाजप वॉशिंग मशीन आहे, शहा वॉशिंग पावडर आहे असं राऊत म्हणतायत। अजित पवारांवर 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे, त्याचं काय झालं असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे, बरं का। अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे, वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडरात टाकायचे का सगळं स्वच्छ होतं। अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत, असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये। बरं, उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना, आहे ना। तर अजित पवारांनी भाजपची साथ सोडावी असं संजय राऊत म्हणालेत। अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत विलीन व्हावं, शहांच्या मस्तीमुळे राष्ट्रवादी दुसऱ्यांच्या हाती गेली असं राऊत म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।